राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे। डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते। यापूर्वी अजित पवार यांच्या 13व्या वाढदिवशी शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती। त्यानंतर त्यांना 5 दिवसांसाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते। 85 वर्षीय शरद पवार सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत। त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे। रुबी हॉल क्लिनिकच्या निवेदनानुसार पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत। निवेदनात म्हटले आहे की पवार यांच्या उपचारांसाठी त्यांना अंतःशिरा द्रवपदार्थ दिले जात आहेत आणि पुढील 2 दिवस ते रुग्णालयात राहण्याची अपेक्षा आहे। रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त मुख्य कार्डिस्ट डॉक्टर पुरवेज ग्रँट यांनी सांगितले की पवार यांची प्रकृती गंभीर नाही आणि त्यांना थोड्या काळासाठी निरीक्षणानंतर डिस्चार्ज दिला जाऊ शकतो। डॉक्टरांसलागार अभिजित लोढा यांच्यासह त्यांच्यावर उपचार करत आहेत। पवार यांना यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि फेब्रुवारी 14 रोजी त्यांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता। त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती शेअर केली। शरद पवार यांची प्रकृती दुसऱ्यांदा बिघडली आहे। अशा वेळी महाराष्ट्रात त्यांच्या राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्याच्या चर्चा सुरू आहेत। जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की पवार पुढील निवडणूक लढवू शकणार नाहीत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थिव पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। आतापर्यंतच्या बातम्या एवढ्याच आहेत। अशाच आणखी बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।